हत्याकांड प्रकरणी एसआयटीने चार्जशीट दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत आणि यापैकी एक म्हणजे 5 गोपनीय साक्षीदारांचा जबाब आरोपींना फाशीच्या दोरापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतोय। देशमुखांच्या हत्येचा कट कुठे आणि कसा रचला, जिल्ह्यामध्ये कराड गँगची दहशत कशी आहे, अशा एक ना अनेक गोष्टी या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलेल्या आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव 5ही गोपनीय साक्षीदारांची नावं तपास यंत्रणांनी समोर आणलेली नाहीयेत। तर आपण बघतोय हॉटेल तिरंगामध्ये देशमुखांच्या हत्येचा कट रचला गेलाय। चाटे गुलेच्या या बैठकीमध्ये हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता। बैठकीमध्ये विष्णू चाटेने गुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिलेला आहे। यामध्ये देशमुखांना धडा शिकवण्याचे आदेश कराडने दिल्याचं स्पष्ट होत आहे। तर दुसऱ्या गोपनीय साक्षीदाराने देशमुखांना आधीच अलर्ट केलेलं होतं, कराड आणि घुले तुम्हाला सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा, असं दुसऱ्या साक्षीदारानं सांगितलेलं होतं। तर वाल्मिक कराडने जिल्ह्यामध्ये अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांना खंडणीसाठी धमक्या दिल्याची साक्ष या तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराने दिलेली आहे। त्यामुळे दहशतीमुळे कराड विरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली नाहीये। तर कराडच्या अटकेनंतर टोळीतील लोकांनीच आंदोलन केल्याचं सुद्धा जबाबामध्ये म्हटलेलं आहे। तर बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये चौथ्या साक्षीदाराला कराडच्या सांगण्यावरूनच अडकवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। तर कराडच्या सांगण्यावरूनच पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा जबाब सुद्धा चौथ्या गोपनीय साक्षीदाराने दिलाय। इकडे प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या तिघांची मोठी दहशत असून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच खंडण्या हे गोळा करतायत, असा जबाब 5व्या गोपनीय साक्षीदाराने दिलाय।